महाराष्ट्रामध्ये 24 उमेदवारांचा फेर मतमोजणीसाठी अर्ज गेलेला आहे। 24 उमेदवारांनी ईव्हीएम मधील मतमोजणीवर संशय व्यक्त केलाय। दरम्यान यावरून सुद्धा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे। महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेत। ईव्हीएमवर उमेदवारांचा संशय। या उमेदवारांमध्ये बाळासाहेब थोरात, संगमनेर काँग्रेस, रमेश बागवे, पुणे कॅन्टोन्मेंट काँग्रेस, राम शिंदे, कर्जत जामखेड भाजप, अभिषेक कळमकर, नगर शहर शरद पवार गट, राणी लंके, पारनेर शरद पवार गट, प्राजक्त तनपुरे, राहुरी शरद पवार गट, संदीप वरपे, कोपरगाव शरद पवार गट, सुनील भुसारा, विक्रमगड शरद पवार गट, प्रशांत जगताप, हडपसर शरद पवार गट, अशोक पवार, शिरूर शरद पवार गट, सचिन दोडके, खडकवासला शरद पवार गट, राहुल कलाटे, चिंचवड शरद पवार गट, चरण वाघमारे, तुमसर शरद पवार गट, फहाद अहमद, अणुशक्तीनगर शरद पवार गट, कोपरी 5 पाखाडी, केदार दिघे ठाकरे गट, राजन विचारे, ठाणे शहर ठाकरे गट, नरेश मणेरा, ओवळा माजीवाडा ठाकरे गट, दीपेश म्हात्रे, डोंबिवली ठाकरे गट, MK मडवी, ऐरोली ठाकरे गट, हितेंद्र ठाकूर, वसई बविया, क्षितिज ठाकूर, बोईसर नालासोपारा बविया, राजेश पाटील, बोईसर बविया यांचा समावेश आहे। आमचं म्हणणं असं आहे की ज्या चिठ्ठ्या पडतात ईव्हीपॅट त्याची काउंटिंग व्हावी, पण आता आम्हाला कळलंय का ते ईव्हीपॅटचं काउंटिंग नाही होत। आपण आदर्श राजा कोणाचा उल्लेख करतो तो प्रभू रामचंद्र, तर या राजांनी पण आदर्श राजा म्हणून जे फेर आहे ते तपासावं एवढीच इच्छा, बाकी होणार नाही। हे पुढचं लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये काय रिझल्ट आला तेव्हा संशय घेतला नाही, कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेवर तेव्हा संशय घेतला नाही। पराजय झाला की अशी ईव्हीएम वरती काहीतरी ठापर फोडायला पाहिजे, आपण पराजय स्वीकारायला पाहिजे। जनतेचा कौल आहे, मतदाराचा कौल आहे, मतदाराचा कौल आपण स्वीकारला पाहिजे। हे सगळ्या प्रकारे टेस्ट ईव्हीएम मशीनच्या झालेल्या आहेत। ईव्हीएम मशीनमध्ये कुठल्याही प्रकारे गडबड नाही। जे आमचे बालेकिल्ले त्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा आमची मतं आम्हाला मिळाली नाही असा आमचा प्रत्येकाचा दावा आहे। म्हणून याकरता निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून आपण त्या प्रती चेक करू शकतो। त्यासाठी शासनाच्या असलेल्या नियमाप्रमाणे आम्ही त्याचे पैसे भरलेले आहेत आणि माझ्या मतदारसंघामध्ये 345 मतदान केंद्रामधली 2 मतदान केंद्र मी टेस्टसाठी त्या ठिकाणी दिलेली आहेत। मला नक्की विश्वास आहे की व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून यांचं जे आहे शासनाचं निवडणूक आयोगाचं जे पोलखोल आहे ते होईल व त्याच्यामध्ये नक्की काहीतरी निघेल हा माझा आशावाद आहे। काही लोकांची जी इच्छा होती की राजापूरमधनं किरण सामंत पराभूत व्हावेत, उदय सामंत रत्नागिरीतनं पराभूत व्हावेत, शेखर निकम तिकडनं पराभूत व्हावेत, हे सगळे मनसुबे धुळीला मिळालेले आहेत। आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये हे होतं त्यांनी आता तरी सुधारलं पाहिजे की आमच्या विरोधामध्ये किती खटाटोप केला तरी मतदार हे आम्हालाच आशीर्वाद देतात, मतदार हे आम्हालाच सहकार्य करतात। हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय।